मराठी अक्षर भारतीचा 10वा पाठ आहे रंगसाहित्याचे. या पाठामधून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. या पाठामध्ये 10वी संपता संपता विद्यार्थ्यांना अनेक उत्तमोत्तम लेखकांची तोंडओळख करून देण्यात आलेली आहे. 10वीचं हे 10वीचं हे शेवटचं मराठीचं वर्ष असताना काही विद्यार्थ्यांसाठी आणि ही मराठी द्वितीय भाषा असताना त्यांना मराठीतले अतिशय चांगले चांगले व लोकप्रिय लेखक यांचं ॲटलिस्ट नाव तरी माहीत असावं, कमीत कमी नाव तरी माहिती असावं, या हेतूने हा पाठाची निर्मिती केली गेली असावी. या पाठामध्ये जे लेखक आहेत ते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांना स्वतःच फॅन फॉलोईंग आहे आणि त्यांच्या अतिशय उत्तमोत्तम अशा कलाकृती आहेत. मराठी साहित्यामध्ये अजरामर झालेल्या अशा कलाकृती आहेत. पण या पाठातून फिरताना पुणे दर्शन बसमधून गेल्याचा भास होतो. पुणे दर्शनमध्ये जसं आपल्याला सगळी ठिकाणं अगदी थोडक्यामध्ये लांबून दाखवली जातात, त्यांची तोंडओळख होते, त्याप्रमाणे या पाठामध्ये आपल्याला अतिशय उत्तमोत्तम असे जे मराठी वाङ्मयातले जे तारे आहेत, स्टार्स आहेत, त्यांची गॅलेक्सी आपल्याला दुरून बघायला मिळते. पण हेही नसे थोडके, हे माहीत झालं मुलांना आणि त्यांनी पुढील आयुष्यात जरी यांची काही साहित्य वाचली तरी त्यांचं आयुष्य अतिशय समृद्ध होऊ शकतं. त्यामुळे हा पाठ मला अतिशय आवडतो, कारण यामध्ये अतिशय चांगले चांगले आणि आवडते लेखक जे आहेत यांची नावं तरी ॲटलिस्ट मुलांना माहिती होतील. परीक्षेसाठी ते लक्षात ठेवतील आणि जेव्हा त्यांना ती पुस्तकं बघायला मिळतील कधी किंवा कोणी उल्लेख करेल तर ते वाचण्यासाठी प्रवृत्त होतील आणि आपल्या आयुष्याला अतिशय समृद्ध तरी करू शकतील. रंगसाहित्याचे 10वा पाठ. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. त्या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश परिधान करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. एवढेच नाही तर त्याला उठवतही आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करीत आहात? मुलामुलींच्या वेशातील पुस्तके सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. सुश्रुत म्हणतो, तुम्ही सगळे कोण आहात? अरे असं घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासून. ही कथा बोलतीये. अरे मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव. आपली ओळख कशी काय? सुश्रुत विचारतो. कथा सांगते, आईच्या आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. सुश्रुत म्हणतो, हो आत्ता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा कासव यांच्या गोष्टी सांगायची. कथा म्हणते, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. ही कथेची वैशिष्ट्ये. सुश्रुत म्हणतो, तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूयात. कथा म्हणते, अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे ती खुलत जाते. नॅरेटिव्ह किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. सुश्रुत म्हणतो, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. कथा म्हणते, योगो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर. विभावरी शिरूरकर यांनी 3 नावांनी पुस्तकं लिहिली आहेत. बाळूताई खरे, विभावरी शिरूरकर आणि मालती बेडेकर ह्या तिघी एकच व्यक्ती आहेत. व्यंकटेश माडगुळकर हे गदी माडगुळकरांचे बंधू. त्यांची जंगलाची पुस्तकं अतिशय सुंदर आहेत. वपू काळ्यांना कोण जाणत नाही. त्यांचं त्याच्या पार्टनरवर एक मालिका देखील टी व्हीवर येऊन गेली होती. शंकर पाटील
अण्णाभाऊ साठे त्यांची फकीरा नावाची कादंबरी प्रसिद्ध आहे. बाबूराव बागुल, दमा मिरासदारांनी तर महाराष्ट्राला खूप हसवलेलं आहे. यांसारख्या अनेक नामवंत लेखक लेखिका यांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलं आहे. सुश्रुत म्हणतो, किती सुंदर, आता ही ताई कोण बरं? कादंबरी म्हणते, काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. सुश्रुत म्हणतो, मोठा म्हणजे किती ग? कादंबरी म्हणते, अरे माझ्यात खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो, म्युच्युअल रिलेशन. विविध घटना प्रसंगांतून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. सुश्रुत म्हणतो, खरंच तुझा आवाका खूप मोठा आहे. कादंबरी म्हणते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. कविता म्हणते, सुश्रुत, ओळखलंस का मला? अरे मी आहे कविता. आपली फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. सुश्रुत म्हणतो, हो ताई, मला आठवतंय. ही आवडते मज मनापासून ही शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. कविता म्हणते, छान ह सुश्रुत, माझं रूप छोटंसं आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक यासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात, मिनिंगफुल. सुश्रुत म्हणतो, मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते, फिटिंग. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना? कविता म्हणते, अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? सुश्रुत म्हणतो, ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो, सीडींमधून चित्रपटांमधून ऐकतो सुद्धा. कविता म्हणते, छान निरीक्षण आहे ह तुझं. बरं मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत म्हणतो, हो करतात ना. कविता म्हणते, कोणत्या तारखेला करतात? सुश्रुत म्हणतो, 27 फेब्रुवारीला. कविता म्हणते, अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे तुला? सुश्रुत म्हणतो, नाही ग. कविता म्हणते, नटसम्राट नाटकाचे लेखक वि. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा. सुश्रुत म्हणतो, खरंच? कुसुमाग्रजांबरोबर केशवसूत, बालकवी, बाभ बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संतांची कविता आपल्याला या पाठ्यपुस्तकात आहे. सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वेंची पण आपल्याला एक कविता आहे. कवयित्रींनी मला आपल्या प्रतिभेने सजविले. संत काव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. नाटक म्हणतो, अरे सुश्रुत, ओळखलंस का मला? सुश्रुत म्हणतो, कोण आहेस तू? कोण आहेस रे? नाटक म्हणतो, माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. सुश्रुत म्हणतो, अरे नाटक दादा तू? नाटक म्हणतो, नाटक बोल. पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना व प्रसंग यांमुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करतो. तुला माहीत आहेच, माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे, प्रेझेंटेशन. याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. वाचनीय व प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. सुश्रुत म्हणतो, मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं. त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असं बाबा म्हणाले. नाटक म्हणतो, वाह छान. अरे दिग्दर्शकांसाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर,
राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. चरित्र म्हणतो, ए सुश्रुत, शुकशुक, इकडे बघ. सुश्रुत म्हणतो, कोण बोलवतंय मला? चरित्र म्हणतो, अरे मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्यातून त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते. त्यातूनच मी जन्माला येतो. सुश्रुत म्हणतो, मॅडम नेहमी म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. चरित्र म्हणतो, अगदी बरोबर. कारण मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारा. म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासात बदलतात. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भाद खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले. सुश्रुत, अरे वा, सर्व ताईदादांनी मला किती माहिती दिली. आता हा कोणता दादा बरं? आत्मचरित्र म्हणतो, मी आत्मचरित्र, चरित्राच्याच कुटुंबांमधील एक. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकानं केलेलं वर्णन, तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन. माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. त्यातून मी साकारला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, पु ल देशपांडेंच्या पत्नी, माधवी देसाई, रणजित देसाईंच्या पत्नी, डॉक्टर जयंत नारेकर, त्यांचं 4 शहरातील माझे विश्व अतिशय सुंदर पुस्तक आहे. डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, मला उद्ध्वस्त व्हायचं हे आत्मचरित्र, दया पवार बलुत, विश्राम बेडेकर, एक झाड दोन पक्षी हे त्यांचं आत्मचरित्र आहे, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक. सुश्रुत म्हणतो, अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे? तो माझ्याशी बोलणार नाही का? का नाही बोलणार? जरूर बोलेल. अरे मीच तुला घरी बसून दूरच्या गावी देशी पोचवणार ना. सुश्रुत म्हणतो, म्हणजे? आणि ते कसं काय? प्रवास वर्णन म्हणतो, माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोहोचवतो. ही माहिती कंटाळवाणी न होऊ देता रंजक प्रकारे मनोवेधक भाषेत मांडणे हे लेखकाचे कसब. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांचीही सुरेख मांडणी करतो. म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो, सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून. अगदी बरोबर, आणि हेच माझं वैशिष्ट्य, प्रवास वर्णन म्हणतो. म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, राभी जोशी, पु ल देशपांड्यांचं अपूर्वाई पूर्वरंग ही प्रवास वर्णनं प्रसिद्ध आहे. रमेश मंत्री यांचं मागच्या इयत्तांमध्ये एक धडा येऊन गेला, व्हेनिसचं प्रवास वर्णन. मीना प्रभू यांच्याबद्दल मी काय बोलावं, त्यांची इतकी प्रवास वर्णनं इतकी सुंदर आहेत आणि त्यांची किती देश त्यांनी हिंडले याची तर गणना करणं अतिशय कठीण आहे. आणि त्याची त्यांनी अतिशय रसाळ भाषेमध्ये डोळ्यासमोर उभं राहील इतकी सुंदर प्रवास वर्णनं त्यांनी केलेली आहेत. अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं. सुश्रुत म्हणतो, किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझं लेखनही सुधारेल. सगळे म्हणतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही. पुस्तके सगळे गातात, साहित्याचे रंग विविध हे गुलविती साऱ्या रसिक जना. इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना. धन्यामुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा. वाचू आनंदे लिहून माने, वाङ्मय रसात न्हाऊ सदा. असा अतिशय सुंदर असा चॅप्टर आहे रंगसाहित्याचे. हा चॅप्टर वाचणं म्हणजे हा चॅप्टर संपत नाही, कारण हा चॅप्टर वाचल्यानंतर त्यातले विविध लेखक असतील त्यांची पुस्तकं आपल्याला वाचायला अतिशय आनंदी होऊ शकतो आपण वाचून.
त्यामुळे ती मुलांनी वाचावी, पालकांनी वाचावी आणि आपल्या आयुष्याला समृद्ध करावे, हीच इच्छा.